साठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे आनंद निर्भय असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडमा हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे अनेक सायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी होय सांगू ऐशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्त्यं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन करे चरण संतांची करे चरण संतांची कांचन पादाले कधे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरिप्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे गुरुचरणों में शीश नमाओ हरि गुण गावे थे मैंने गाओ गुरुचरणों में शीश नमाओ हरि गुण गावे मैंने लगाओ गुरुचरणों में शीश लगाओ हरि गुण गावत मैंने घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन संतांची पूजन घालो लोटांगण महाद्वारी प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य देहू निवासी जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगावरती चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने कैवल्य साम्राज्य संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा आहे वैराग्याचे महामेरू साधक हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरा आदी करून संत महात्म्यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आपलं सर्वांचंच या परिसराचं श्रद्धास्थान ठिकाण असणारं परमादरणीय हरिभक्तीपरायण वैकुंठवासी अनिलजी महाराज जमधाडे महाराजांच्या शुभ आशीर्वादाने आणि त्याचप्रमाणे परमादरणीय हरिभक्तीपरायण सुवर्णामाई जमधाडे माईंच्या शुभ प्रेरणेने आणि संयोजनातून सर्व बाभुळगावकर ग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांच्याच मोठ्या अट्टाहासाने आणि माईंच्या आणि आमचे हरिभक्तीपरायण शांताराम भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून मिळालेलं हे निमंत्रण आणि या निमित्ताने तुमचं सर्वांचं झालं खरं दर्शन. मी तर खरं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलोत. बघा ना, मला स्वतःला मी भाग्यवान का समजतो सांगतो मी. ज्यांची कीर्तनाची जर सेवा घ्यायची जर असेल तर तुम्हाला 2-2, 4-4 महिने अगोदर वाट पाहावी लागते. एकही कार्यक्रम खाली नसतो. आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण महान तपस्वी अखंड साधनानिष्ठा असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये वास्तवता आजच्या मितीला कीर्तनकाराने कसं कीर्तन करावं, वास्तवता संप्रदायामध्ये माणसाने जीवन कसं जागावं याचं जाज्वल उदाहरण जर असेल तर आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे. माऊलींची सेवा झाली, या ठिकाणी सेवा झालीत, पण माऊलींनी एकच सांगितलं आहे, मी आठवड्यातला 1 दिवस फक्त आरामाकरता खाली ठेवतो आहे. आणि आजचा दिवस त्यांचा आरामाचा होता. पण माऊलींचा आग्रह होता की आज मुक्कामाला तुम्ही आश्रमावरती यावं. थोडं माझं नियोजन जरा बदललेलं असल्यामुळं माऊली म्हटली ठीक आहे, तर अडचण नाही, तुम्ही येत नाही तर आम्हीच येतो सेवेकरता. म्हणजे कीर्तन ऐकायला म्हणून नाही, फक्त एक प्रेमाची भेट म्हणून. ऐका, याचं कारण सांगतो तुम्हाला.
मला असं वाटतं आजची स्थिती अशी आहेत, परिस्थिती अशी आहेत, कीर्तनकार घरी झोपून राहतील पण कधी कोणाच्या कीर्तन येईल म्हणून सांगता येत नाही. आजची परिस्थिती सांगतो मी तुम्हाला. पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहायला जर गेलो तर हे आगळं वेगळं काही स्वरूप दिसत आहेत ना. बघा ना, आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण आपल्या या तालुक्याचं वैभव तुकाराम बाबा, सावरगावकर महाराज बाबा पण आलेत. बाबांना कळालं, बाबांचं खरं आमचं खूप जुनं प्रेम आहेत, खूप जुनं प्रेम आहेत आमचं. बाबा आलेत आणि आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण रमण महाराज शेळके. खरं तर विचार जर केला तर ही खूप जीवाच्या पलीकडं आणि एकमेकाचं खरं हे प्रेम आहेत आणि म्हणून महाराज या ठिकाणी आलेत. मी माऊलींबद्दल अजून 2 शब्द बोलेन. आजच्या परिस्थितीमध्ये माऊलींची तब्येतही व्यवस्थित नसते खरं पाहायला गेलं तर. पण एवढा मोठा अट्टहास आहेत फक्त केवळ संप्रदायाकरता आणि एकच बुडते हे जन ने देखावे डोळा, एवढीच परिस्थिती डोळ्यापुढे आहे त्यांच्या. फक्त हा समाज घडावा एवढीच त्यांची डोळ्यापुढं दृष्टिकोन एवढाच आहेत. बघा ना, आज मला वाटतं कीर्तनकार एका बाजूला जर पाहायला जर गेला, मी नाही बोलणार त्या विषयावरती, एका बाजूला कीर्तनकार जर पाहायला गेला आज तर आप्पा खूप अवघड परिस्थिती आहेत. पण माऊलींचं डोळ्यापुढं जर ठेवलंच ना कदाचित मला असं वाटतं आदर्श तर कीर्तनकाराने घेण्यासारखा तो आदर्श आहेत बरं का. कीर्तनकाराने घेण्यासारखा आदर्श आहे. कीर्तन हा समाज सुधाराय करता कीर्तन असतो. कीर्तन हे समाज सुधाराय करता कीर्तन असतं आणि तो आदर्श माऊलींकडून घेण्यासारखा आहेत. आमच्यासारखे सुद्धा कमी पडतात हो, आपल्यासारखे सुद्धा कमी पडतात, खरंच कमी पडतात. आणि एकच सांगेन, एवढ्या लांबून फक्त आरामाचा दिवस असताना आज माऊली या ठिकाणी आले. मी एकच जुनी आठवण करून देईल. आमचं किती जुनं प्रेम सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस महिन्याचे शिळे वाळलेले जे तुकडे आहेत ना, महिन्याचे वाळलेले शिळे तुकडे लाल चटणी बरोबर पाणी वतायचं आहे आणि इंद्रायणीचं तेल म्हणून खायचं आहे, तो आनंद होता. आणि तो जुना आनंद म्हणून माऊली या ठिकाणी खरंच भेटायला आले आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून माऊली आलेत. मी माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण उत्तम पाटील घुले आहेत, सर्व कार्यकर्ते मंडळी आहेत. खरं तर माई एक गंमत अशी असते, मी कीर्तन म्हणून येत नसतो कुठं येताना. मी आलोत ना हेच माझं पोट भरलं. ही एवढी मंडळी जीवाची भेटली हेच माझं पोट भरलं आहेत ना. बघा ना, ही सगळीच मंडळी प्रेमाची. आज महाराजांच्या गावाला मला जायला 10-12 वर्ष होऊन गेलेत आणि मी ठरवलं तारीख मिळालं ही की आज रमण महाराजांच्या गावाला आपल्याला मुक्कामाला जायचं आहे. त्यांनी सांगितलं बाबा मला हे अगोदर का सांगितलं नाही, तर म्हटलं मी ठरवलं होतं, तुम्ही ठरवणार नाही कोणी. सांगायचा भाव एवढा आहे. या दृष्टीतून सर्व या महात्म्यांची खऱ्या अर्थानं भेट झाली, दर्शन झालं, हे माझं परमभाग्य समजतो. कोण तो काळ तो काळ काय हा काळ आहे. एवढी सगळी मंडळी उभी आहेत. गायनाचार्य इकडं,
छोटे महाराज मगाशी चाल म्हटले, एवढं गोड वाटलं ऐकताना, एवढं गोड वाटलं. खरं सांगू तुम्हाला एक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलं का टाकायचं याचं कारण सांगेल. 2 दिवसापूर्वी आपण बातम्या ऐकली आहेत. बघा ना, याच वयातलं मुलगं होतं, याच वयातलं, पूर्ण कुटुंब संपलं आहेत. केवळ आपल्या हट्टापायी वारकरी संप्रदायामध्ये मुलं कास्ट आणायचे आहेत, संस्थेमध्ये का टाकायचं याचं एकच कारण आहे. मुलाने फक्त बापाला बाप म्हटलं आहे आणि मुलाने आईला आई म्हटलं ना तरी खूप झालं. सांगा ना तुम्ही, आज काय गोड आहे तो. हे वयामध्ये या मुलं बाहेर जर पाहायला गेलो तर काय करतात, पण आज हे वय काय आहेत बघा ना तुम्ही, किती गोड. काय नाव महाराजांचं? सिद्धेश महाराज. वा वा वा, सिद्धेश महाराज. काय गोड बघायलं महाराजांनी. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठीमागं हरिभक्तीपरायण गायनाचार्य बालाजी महाराज. वा वा वा, बालाजी महाराज. आणि महाराज तुम्ही गणेश महाराज. गणेश महाराज. तुम्ही काय साधारण गाता का? तुमचं गाणं ऐकलं की महाराज. वा वा वा. आणि खरं सांगू तुम्हाला, ज्या वेळेस चाल चालू असताना मला प्रस्तावनाला वेळ फार कमी आहे. आपल्याकडे पाऊण तासच उरला आहे खरं तर. रमण महाराज तुम्ही सांगा, तुकाराम बाबा तुम्ही सांगा, सप्ताह उभा करायचा म्हटला पूर्वी तर किती प्रश्न होता. पहिला आनंद मृदंगाचार्य आणायचा, कारण पहिले पक्वाजे असायचे फक्त दुःखय खुब्यात याच्या पलीकडं वाजवायला कोणी मिळत नव्हतं बापू. आप्पाला माहिती आहे, आप्पाला माहिती आहे, याच्या पलीकडं वाजवणारी मिळत नव्हता. मी सांगेन तुम्हाला जुनी आठवण म्हणून, रमाकांत महाराज केडगावकर माऊली असा पक्वाजा आला. ते रामायणामधले दोहे गायचे. आता यांनी दोहे गायला सुरुवात केली की ते म्हणायचं माझ्यासारखं वाजव. ती बिचारा गावकऱ्यांनी कुठून तरी पकडून आणलं होतं. त्याने पाहिलं अर्ध्या पक्वाजामध्ये तो पक्वाज घेऊन आला. तसंच त्याने पाहिलं यांचं ना आपलं जमणार नाही, त्याने पक्वाज उचलून निघाला. फार परिस्थिती अवघड होती. मला हे सांगायचं आहे, जुन्या काळची परिस्थिती फार अवघड आहेत. बघा एक सांगू तुम्हाला, परमपूजनीय आदरणीय शांतीब्रह्म मारुतीबाबा सांगतात, या लहान मुलांच्या वारकरी शिक्षण संस्थेमुळं किमान त्यांनी नका शिकू देऊ काही, पण त्यांनी वारकरी म्हणून जरी राहिलेत ना तरी खूप झालं, खूप झालं. बघा महाराजांचा मृदंग मगाशी ऐकत असताना मला असं वाटत होतं खऱ्या अर्थानं तो मृदंग ऐकतच राहावा. आमचे यश महाराज. यश महाराज. काय यश हो त्यांच्यामध्ये, काय यश आहेत बघा ना, काय मृदंग आहेत. खरं सांगू मी तयारी मला सांगायची आहेत, ही तयारी आहेत आणि ही तयारी करून घेणं पण एवढं सोपं नाहीत बरं का. बघा खऱ्या अर्थानं हे सर्व ही केलेली मेहनत आहेत, ही सर्व माईंनी केलेली ही माईंची मेहनत आहेत. ही सगळी जी उभी मंडळी आहेत ना, ही सर्व त्यांची मेहनत आहे आणि एवढं सोपं नाहीत, एवढं सोपं नाहीत. हातावरला जो फोड आहेत ना, या फोडासारख्या मंडळींना उभं करावं लागतं, वाढावं लागतं, सांभाळावं लागतं आणि तयार करावं लागतं. एवढं सोपं नाहीत. ही सगळीच मंडळी जी आहेत आज या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. विशेषतः माऊली माझ्या विचाराने 15 वर्ष झालेत. फक्त मी आप्पा ऐकून होतो नाही, भेट झाली होती आमची कुठंतरी, हे वाजवायचे, कुठंतरी आमची भेट झाली होती. पण बाभुळगावला कार्यक्रमाने हे बाभुळगाव आप्पाचंच असेल असा अंदाज होता मला. आप्पा 15 वर्षातून भेटता येत आल्याला मला म्हटले, महाराज मला ओळखलं. म्हटलं अहो आप्पा तुम्हाला कोण ओळखणार नाही, चक्की झाले ते. 15 वर्षातून म्हटलं तुम्ही बदलले नाही, तुम्ही आहेत तसेच. ते म्हणजे तुम्ही बदलले नाहीत, म्हणजे आम्ही तसेच आहे. असं सर्वच मंडळी खऱ्या अर्थानं मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी आहात. आणि विशेषतः एक सांगू का, ही सिस्टम जे आहेत ठिकाणी सांगावं लागतं, बाबा आवाज थोडा थोडा, ते कंजूशीनं थोडं वाढवणार, आवाज थोडा की ते थोडं वाढवणार, आवाज थोडा. खरं सांगतो मला असं वाटत होतं की आवाज थोडा कमी करा, असं म्हणावं असं वाटत होतं मला. काय आवाज. सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो, सर्वांच्या चरणीदा नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकरता वळतो. घे नेम जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधवया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद्वारी सवाट वाजून गेले.
आपला टायमिंग 9चा आहे. विनंती एवढी आहे, वेळ झाला का मला खालून इशारा करा. मी गाडी थांबवायची ही तुमच्या हातामध्ये आहे. जेव्हा तुम्हाला वाटलं वेळ झाली की तेव्हा मला इशारा करा, आपण तिथंच जय विठ्ठल करूया. आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया प्रतिज्ञा करतात. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया प्रतिज्ञा करतात. एक सांगू तुम्हाला, प्रतिज्ञा सर्वच मंडळी करत नाहीत बुवा. प्रतिज्ञा सर्वच मंडळी करत नाहीत. तुम्ही मला का करत नाहीत सांगू तुम्हाला. प्रतिज्ञा सर्वच मंडळी का करत नाहीत याचं कारण आहे, हा बसलेला जो समाज आहेत ना, हा एका विचाराचा नाही. प्रतिज्ञा सगळंच मंडळी का करत नाहीत, हा बसलेला जो समाज आहेत ना, हा एका मताचा नाही. ऐका, प्रतिज्ञा सर्वच मंडळी का करत नाहीत, तर हा बसलेला समाज आहेत ना, हा एका प्रकाराचा नाही. मग किती प्रकाराचा आहे? प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले खूप गाणारी मंडळी आहेत. सर्वांना वाटतं गावा आपण आता नाविलाज आहेत, गाडी जरा थोडी फास्ट आहेत. माफी मागतो सर्वांची, पुढे चालायचं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. अहो, हा समाज 3 प्रकारचा आहे. 3 प्रकारचा. ऐका ऐका, हा जो समाज आहेत ना, हा समाज 3 प्रकारामध्ये विभाजलेला आहे. अर्थात 3 वर्गामध्ये विभाजलेला आहे. ऐका, पहिला जो वर्ग आहे, नंबर 1, पहिला जो वर्ग आहे तो वर्ग तामस वृत्तीचा आहे. ऐका, दुसरा जो वर्ग आहे तो वर्ग राजस वृत्तीचा आहे. तिसरा जो वर्ग आहे तो वर्ग सात्विक वृत्तीचा आहे. ऐका, आपण कुठे आहेत आपले आपण समजायचं, कोणत्या वर्गात आपण आहेत आपले आपलं समजून घ्यायचं. ऐका ऐका ऐका, पहिला जो वर्ग आहे तो तामस वर्ग आहे, तामस वृत्तीचा वर्ग आहे. बघा, तामस वृत्तीचा वर्ग काय करतो? अवज्ञा करतो. ऐका, तामस वर्गातला वर्ग काय करतो? अवज्ञा करतो. राजस वृत्तीचा वर्ग जो आहे, राजस वर्गातला जो वृत्तीचा वर्ग आहे तो काय करतो? आज्ञा करतो. आणि सात्विक वृत्तीचा जो वर्ग आहे तो मात्र प्रतिज्ञा करतो. विठ्ठल थोडं वेगळ्या भाषेत सांगतो. जी मंडळी अज्ञ आहेत ती अवज्ञा करतात, जी मंडळी सुज्ञ आहेत ती आज्ञा करतात, आणि जी मंडळी प्राज्ञ आहेत ती मात्र प्रतिज्ञा करतात. विठ्ठल थोडं शास्त्रीय भाषेत सांगतो. जी मंडळी कनिष्ठ वर्गातील आहेत ती अवज्ञा करतात. ऐका, जी मंडळी कनिष्ठ वर्गातील आहेत ती अवज्ञा करतात, जी मंडळी मध्यम वर्गातील आहेत ती आज्ञा करतात, आणि जी मंडळी उत्तम वर्गातील आहेत ती मात्र प्रतिज्ञा करतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा हे सत्वगुणी नसून ते गुणातीत होते. जगद्गुरु तुकोबारा हे प्राज्ञ नसून ते स्थितप्रज्ञ होते. जगद्गुरु तुकोबारा हे उत्तम नसून ते श्रेष्ठ उत्तम पुरुष होते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांची प्रतिज्ञा आहे, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरणसेवा साधवया. आपल्याला चिंतन फक्त 3 मुद्द्यावरती करायचं आहे आज. कोणत्या 3 मुद्दे आहेत? ऐका, पहिला जो वर्ग आहे तो अवज्ञा करतो, दुसरा वर्ग आहे तो आज्ञा करतो, आणि तिसरा जो वर्ग आहे तो मात्र प्रतिज्ञा करतो. ऐका, शास्त्र सांगतायत अवज्ञा पहिला वर्ग. शास्त्र सांगतायत माणसाने जीवनात कधीच कोणाची अवज्ञा करू नये. बा, जीवनामध्ये माणसाने कधीच कोणाची अवज्ञा करू नयेत. ऐका ऐका ऐका, तुम्ही मला सर्व सांगता, तुम्ही आम्हाला शास्त्र सांगतायत, आपण आम्ही पुराणं वाचलेले आहेत. पुराणामध्ये मोठमोठ्यांनी नवे जोडा बाकी त्यांचा तुम्ही, पण आपल्या जन्मदाता बापाची अवज्ञा झाली आम्ही पाहिली आहेत.
पुराणामध्ये जन्मदात्या आईची आम्ही आज्ञा झाली पाहिली आहेत. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू राज्यमाता नेंदो परत केली. प्रल्हाद जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. बघा, शास्त्र सांगतायत आज्ञा कधीच होऊ नयेत. मग या मंडळींना माहिती नव्हतं काय? भक्त प्रल्हादाने आपल्या जन्मदात्या पित्याची आज्ञा करावी. काय कारण? काय कारण सांगतो तुम्हाला. काय कारण? भक्त प्रल्हादाचे वडील, त्यांचं काय नाव? रावण. हिरण्यकश्यप. भक्त प्रल्हादाचे वडील, वडिलांचं नाव काय? हिरण्यकशिपू. त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये कायदा काढला होता. आपल्या राज्यात कोणीच अखंड हरिनाम सप्ताह करायचा. बोला. आपल्या राज्यात कोणीच भजन करायचं. त्यांच्या राज्यात कोरोनात कसं होतं तसं कोणीला भजन करू देत नव्हते, सप्ताह करू देत नव्हते. तसंच त्यांच्या राज्यामध्ये नाम घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. पण त्यांच्याच उदरामध्ये जन्माला आलेला भक्त प्रल्हाद, पण मात्र त्यांना देवाच्या भजनाशिवाय एक क्षणही राहत नव्हता, एक क्षणही राहवत नव्हतं. वेळ मिळेल तेवढं ते भजन करायचे. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण टाळी बजाव. नामस्मरण करायचं आहे. मला उत्तर सांगायचं आहे. जन्मदात्या पित्याची अवज्ञा का झाली याचं कारण सांगायचं आहे. याचं एकच कारण असं आहे, देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरवे. याचं उत्तर एवढंच आहे. चला, जन्मदात्या मातेची अवज्ञा राजा भरताने करावी. सर्वांना रामायण माहिती आहेत, आपल्याकडे वेळ कमी आहे. राजा दशरथाने कैकेयीला 2 वर दिले होते. उद्या प्रभू रामचंद्र गादीवरती बसणार. कैकेयीने वर मागून घेतले. पहिल्या वरामध्ये प्रभू रामचंद्रांनी वनवासाला गेलेत आणि भरताला आज्ञा केली, हे भरता, अरे हे राज्य तुझं आहे, ही गादी तुझी आहे, या गादीचा स्वीकार कर. तेव्हा राजा भरताने सांगितलं, आई, ही गादी माझी कधीच नव्हती, हे राज्य माझं कधीच नव्हतं. या गादीचा, या राज्याचा मी कधीच स्वीकार करणार नाहीत. ही गादी, हे राज्य माझ्या रामदादाचं आहे. अवज्ञा. काय कारण? जन्मदात्या आईची अवज्ञा. याचं एकच उत्तर आहे, देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरवे. चला ना, मोठा भाऊ हा पित्या समान असतो. मोठा भाऊ हा पित्या समान असतो. मग राजा विभीषणाने रावणाचं अवज्ञा करावी याचं एकच कारण आहे, देव जोडे तरी करावा अधर्म. चला, पतिव्रता स्त्रीला आपले पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीची कधीही अवज्ञा करू नयेत असं म्हणतात. पण पतिव्रता स्त्रीने देखील नुलोंगनिया पतीची अवज्ञा, पतीचीही अवज्ञा मोडली. याचं एकच कारण असं आहे, देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे ते कर्म नाचरवे. ऐका ना, कधीच माणसाकडनं अवज्ञा घडू नयेत. पण बापाने जर सांगितलं, भाऊ गावात सप्ताह झाला, बाद झालं, मागच्या वर्षी बरंच भानगडी गेल्या तुम्ही, या वर्षी सप्त्यात कुठल्याच प्रकारचा भाग घ्यायचा नाही आपल्याला. अवज्ञा झाली तरी चालेल, पण बापाचं ऐकायचं. देव जोडे तरी करावा
अधर्म. आईने सांगितलंय भाऊ, मागच्या वर्षी सप्त्यामध्ये आपण पंगत घेतली होती, बस झालं, आता घ्यायची नाही. आईची आज्ञा झाली तरी चालेल, पण सप्तामध्ये पंगत घ्यायची म्हणजे घ्यायची. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतर ते कर्म नाचारावे. मला सांगायचा भाव असा आहे, मानवी जीवनामध्ये माणसाने कधीच कोणाची अवज्ञा करू नये, हा भाव मला सांगायचा आहे. चला, मला याच्या पलीकडे सांगायचं आहे. एक बोलू, माणूस कितीही मोठा असू द्या बा, कितीही मोठा असू द्या, तरी माणसाने कधीच कधीच कोणाची अवज्ञा करायची नाही, कधीच नाहीत. ऐका ऐका ऐका, मला सांगा, ज्ञानोबा किती मोठे होते हो? ज्ञानोबा किती मोठे होते अहो? ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहेत, अंगामध्ये रेडा बोलणं एवढं सामर्थ्य आहेत, अंगी ऐशे बळ रेडा बोळे, जयाची द्वारी सोन्याचा एवढे सामर्थ्य आहेत, एवढे महान ज्ञानोबा आहेत. आणि म्हणून तर मला असं वाटतं, ज्ञानोबांच्या पाश्चात जेवढे संत आहेत, तेवढ्याही संतांनी ज्ञानोबांचं तोंड भरून वर्णन केलं. नामदेवराय म्हणतात ना, नामदेवराय म्हणतात, ज्ञानराज माझे योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, जेने निगमवल्ले प्रगट केली, जेने निगमवल्ले प्रगट केली, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी. नामदेवराय वर्णन करतात, माझे ज्ञानोबाराय कसे आहेत. आता असंच म्हणून घ्यावं असं मला वाटतं, म्हणजे वेळ थोडा पुढे चालत आहे की नाही. नामदेवरायने ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन केलं आहे. ऐका ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबरा देखील ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन करत असताना म्हणतात, ज्ञानोबराय कसे आहेत. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव, ज्ञानी यांचा राजा महाराव, ज्ञानी यांचा गुरु महाराव, ज्ञानी यांचा मनती ज्ञान देव तुम्हाईचे, मज पामराय काय रूप, मज पामराय काय रूप. क्या बात है. वाह, वाह वाह, क्या बात है. जगद्गुरु तुकोबराय माझ्या ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन करतायत. सांगू तुम्हाला, अहो प्रत्येक संतांनी ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन केलं आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई वर्णन करतात, माझे ज्ञानोबा कसे आहेत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. श्री संत एकनाथ महाराज देखील ज्ञानोबराचं वर्णन करत असताना म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार. नौ पहिया
डोळाचा विचार. नाद बाबा सांगतात की ज्ञानोबराय कसे आहेत, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर. प्रत्येक संतांनी ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन केलं आहे. सांगू का तुम्हाला, सांगू. निळोबराने देखील ज्ञानोबरांचं वर्णन करत असं म्हणतायत. निळोबरा वर्णन करतात, ज्ञानोबरांचं वर्णन करत असताना निळोबरा म्हणतात, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. वा वा वा. ज्ञानोबरांचं प्रत्येक संतांनी अंतःकरणापासून वर्णन केलं आहे. मला हे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुक्ती बंधन प्रत्येक संतांनी, चला संत बदलून सांगा, जेवढं प्रमाण म्हणता येईल तेवढं म्हणा, फक्त डबल संतांचं ते आलं नाही पाहिजे. तुकोबरांचं प्रमाण होऊन गेलं आहे. चला मला त्याच्या पलीकडे सांगायचं आहे. संत सेना महाराज देखील म्हणतात आमचे ज्ञानोबराय कसे आहेत. संत सेना महाराज म्हणतात आमचे ज्ञानोबराय कसे आहेत. ज्ञानोबराय ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरी पहिलं पारू ज्ञानदेव. सेना महाराज वर्णन करतात. सोखा महाराजांनी वर्णन केलं आहे. सुखामपम संतांचे चरणी प्रत्येक अलंकापरी नांदत अशी. प्रत्येक संतांनी ज्ञानोबरांचं तोंड भरून वर्णन केलं आहे. मला माझ्या मुद्द्याकडे यायचं आहे. काय बरं का, गायनं जर करत बसलो, ज्यांना कळत नाहीत, गैरसमज व्हायला नको. काय झालं बरं का, ऐकलेलं तुम्ही उदाहरण पण सांगतो 2 मिनटात तुम्हाला. काय झालं बरं का, असंच सगळी मंडळी रंगलेली होती मौली, आणि रंगलेली असल्यामुळं एक आजीबाई अशी पुढं बसल्या होत्या. आजीबाई पुढे बसल्या, आम्ही तिकडं मस्त रंगात आलो आहे, चाली म्हणायला लागलेत सगळी मंडळी, आणि त्या आजीबाई ढसा डोळ्यावर असे हसरू गाळायचे तर रडायचे. काय भाव आहेत. आणि खरं आहे सांगू तुम्हाला, गायन असं आहेत बाबा, गायन असं आहे, गायन क्षेत्र, त्याच्यात देखील माणसाला ब्रह्मानंद लागतो. मम गुण गावत जय श्रीराम. वा वा वा. आप्पा गायन असं आहे बरं का. एक बोलू का तुम्हाला, मौली तुम्ही ऐकलं असं नसलं ऐकलं मला माहिती नाहीत. मावळामध्ये परमादरणीय हरिभक्तीपायन महेश महाराज भगुरी गुरुजी, कीर्तन गुरुजी जास्त करत नाहीत. गुरुजींनी एकच कीर्तन केलं आहे, तुम्ही ऐकलं असेल नसेल मला माहिती नाही. पण मावळामध्ये, मावळ तालुक्यात पुणे जिल्ह्यात गुरुजींचं कीर्तन होतं. त्या कीर्तनामध्ये एवढी मंडळी मग्न झाली होती, एवढी मंडळी मग्न झाली होती. आप्पा एक तुमच्यासारखे पेटी मास्तर होते. शेवटी ज्ञानेश्वर माऊली झालं आणि त्यांनी पेटीवर डोकं ठेवलं, पुन्हा काढलं नाही बाजूला. ब्रह्मानंदातच लगेच ते विलीन झाले. गुरुजी म्हणे तसं मी कीर्तनच केलं नाहीत. म्हटलं बरं झालं. मला सांगायचं एक आहेत, गायनसुद्धा ब्रह्मा आनंद आहेत. मला हे सांगायचं आहे बरं का. तुम्ही गुरुजींना विचारा कधीतरी भेटले तर. मला सांगायचा भाव आहेत, लक्षात ठेवा. त्या आजीबाई रडायच्या पुढं. मला वाटलं काय आनंद होत असलो यांना.
त्या ब्रह्मानंदामध्ये लीन होत असेल. कीर्तन संपलं आणि आजीबाईला म्हटलं, आजीबाई खरं सांगू, आम्ही गायन करायला लागलो का तुम्ही रडायचे, कारण काय बरं, काही कळलं का मला, खरं तुमचा भाव काय होता कळलं का मला. आजीबाई म्हटलं, महाराज काय झालं आहे, 2 दिवस झालं आमच्या म्हशीचं पारडू मेलं म्हटलं. मग ते जरा शेवटच्या अवस्थेला होतं आणि ते शेवटच्या अवस्थेला ते तुमच्यासारखंच ओरडायचं आणि म्हणून मला त्याची आठवण येत होती, म्हणून मी रडत होते. असं कोणाला वाटू नये म्हणून आता मी गायन थांबवतो. विठ्ठल विठ्ठल आता मी माझ्या पण विषयाकडे बोलतो. मला सांगायचा भाव असा आहे, कोणी मोठा किती मोठा असू द्या, पण अवज्ञा जीवनात कधीच होता कामा नयेत. बघा ना, माझे ज्ञानोबा एवढे मोठे आहेत, एवढे मोठे आहेत. ज्ञानोबा जेव्हा समाधीत जात असताना एक हात पांडुरंग परमात्म्याने धरला आहे ज्ञानोबरांचा आणि दुसरा हात निवृत्तीनाथ दादाने धरला आहे. देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर. समाधीकडे जात असताना निवृत्तीनाथ दादा नाव निवृत्त आहेत, पण प्रवृत्तीहून रडतात आणि प्रवृत्तीहून रडत असताना पांडुरंगाने विचारलं आहे निवृत्तीनाथ दादांना, तुम्ही निवृत्त असताना प्रवृत्तीहून रडतायत. तेव्हा निवृत्तीनाथ दादांनी उत्तर दिलं आहे. त्या उत्तर सांगण्याचं कारण एवढं आहे की निवृत्तीनाथ दादांनी सांगितलंय, माझ्या ज्ञानोबांकरता मी का रडतोय, याचं कारण असं आहे. काय का रडतोय सांगू तुम्हाला. अवज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. हे मला सांगायचा भाव याच्यामागे एकच होता. ज्ञानोबा एवढे महान होते, ज्ञानोबा एवढे मोठे होते, पण ज्ञानोबांनी जीवनात कधीच कोणाची अवज्ञा केली नाही. हो, कधीच कोणाची अवज्ञा केली नाही. म्हणून जीवनामध्ये माणसाने कधीच कोणाची अवज्ञा करायची नाही. विठ्ठल चला, नंबर 2. नंबर 1 अवज्ञा, नंबर 2 काय आज्ञा. आज्ञा नंबर 2 आज्ञा. माणसाने जीवनामध्ये कधीच कोणाला आज्ञा करायची नाही. बुवा, माणसाने जीवनामध्ये कधीच कोणाला आज्ञा करायची नाही. का? कारण आज्ञा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. मग शास्त्र सांगतायत आज्ञा करण्याचा अधिकार फक्त तिघांना आहेत. कोणाला? ऐका ऐका ऐका. आज्ञा करण्याचा अधिकार 1 वेद, नंबर 2 देव आणि नंबर 3 संत. या तिघांनाच आज्ञा करण्याचा अधिकार आहेत. वेदाची काय आज्ञा आहेत? वेदाची आज्ञा आहेत मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ही वेदाची आज्ञा आहे. काय काय आज्ञा आहेत? जन्मदाता आई, ही आईला ईश्वरा समान समजून आईची पूजा करा, आईची सेवा करा, वेद सांगतात. वेदाची आज्ञा आहेत. जन्मदाता पिता, त्यांना ईश्वरा समान समजून त्यांची सेवा करा, ही वेदाची आज्ञा आहेत. नंबर 3 आचार्य देवो भव, संत अर्थात गुरु यांना ईश्वरा समान समजून त्यांचे पूजन करा, ही वेदाची आज्ञा आहेत. ही वेदाची आज्ञा आहेत. ऐका ऐका ऐका. आणि 4थी अतिथी देवो भव. अतिथी अतिथी, अ म्हणजे नाही. जो तिथी पाहून आलेला नसतो त्याला अतिथी म्हणतात. फोन करून आलेला अतिथी नसतो, तो अतिथी नाहीच. ऐका ऐका. आणि असा जो अतिथी असतो ना, असा अतिथी जर आपल्याकडं आला, आपल्या दारात दरवाजात उभा राहिला, तर त्याचा कधीच आपल्याकडनं अवमान होता कारण कामा नाहीत. ज्ञानोबा म्हणतात अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. आपली गाडी खूप धावणे आहे, पुढचं उरकणार नाही. 8:45 आताच वाजले, कसं करावा मलाच कळत नाही. तुम्ही जर टायमिंग वाढवून देत असाल तर अडचण नाही मला, पण ही सगळी माणसं तुम्हाला नंतर कुठंतरी घेऊन जातील. आप्पा कुठंही शोधा म्हणतील पहिले. सगळ्याच्या मत हे आहेत. अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. जर अतिथीचा अवमान जर झाला, अपमान जर झाला, तर ज्ञानोबा म्हणतात तुमचं सुकृत घेऊन जात असतात. म्हणून अतिथीचा अपमान कधी होता कामा नाहीत. म्हणून अतिथी देवो भव
ही वेदाची आज्ञा आहेत. ऐका ऐका, आज्ञा करण्याचा अधिकार वेदाला आहेत. नंबर 2, आज्ञा करण्याचा अधिकार देवाला आहे. देवाची काय आज्ञा आहेत? देवाची आज्ञा आहेत. निज वृत्ती हे न संडावी, इंद्रिय बरोळो नेदावी, ऐशे प्रजाते शिकवी चतुराननू, ही देवाची आज्ञा आहे. किंवा तरी जडजडून वाईनं निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जे पावशी अव्यंग निज धाम माझे, ही देवाची आज्ञा आहे. ही देवाची आज्ञा आहेत. ऐका, आज्ञा करण्याचा अधिकार वेदाला आहेत, आज्ञा करण्याचा अधिकार देवाला आहेत आणि आज्ञा करण्याचा अधिकार संतांना आहेत. ऐका 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 ऐका, संतांची आज्ञा आहे. संतांची काय आज्ञा आहेत? संत महात्मा दारे बसू नका, उठा उठा उठा, जागे वारे आता, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, ही आज्ञा संतांची आहे. किंवा निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, ही आज्ञा संतांची आहे. म्हणून आज्ञा करण्याचा अधिकार वेदाला आहे, आज्ञा करण्याचा अधिकार देवाला आहेत, आज्ञा करण्याचा अधिकार संतांना आहेत. तुम्हाला मला आज्ञा करण्याचा अधिकार नाही. नंबर 3, अवज्ञा आज्ञा. नंबर 3, प्रतिज्ञा. प्रतिज्ञा करण्याचा अधिकार मात्र सर्वांनाच आहेत. ऐका, प्रतिज्ञा करण्याचा अधिकार सर्वांनाच आहेत. बघा ना तुम्ही, आता प्रतिज्ञा करण्याचा अधिकार सर्वांना जरी असला तरीही प्रतिज्ञेचे मुख्यत्वाने 3 प्रकार पडतात. बघा, पहिली प्रतिज्ञा राजकीय प्रतिज्ञा, नंबर 2 दुसरी प्रतिज्ञा धार्मिक प्रतिज्ञा, नंबर 3 तिसरी प्रतिज्ञा सामाजिक प्रतिज्ञा. नंबर एक राजकीय प्रतिज्ञा. राजकीय प्रतिज्ञा कोणती आहे का? राजकीय प्रतिज्ञा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही प्रतिज्ञा कोणी केली होती? वीर सावरकरांनी. हां, कोणी? वा 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 वा, इतिहास पक्का आहेत. लोकमान्य टिळकांनी. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या प्रतिज्ञेला राजकीय प्रतिज्ञा म्हणायची. चला, नंबर 2 धार्मिक प्रतिज्ञा. धार्मिक प्रतिज्ञा कोणती? बघा, ज्या वेळेस छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडले गेले आहे, पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची बोटाची नखं काढल्या गेली आहेत, अंगाची सालटे काढले गेले आहेत, डोळ्यामध्ये लाल बुंद सळ्या घातल्या गेल्या आहेत, हल हाल केले आहेत. आणि आता छत्रपती संभाजी राजांची जिव्हा काटणार तेव्हा औरंगजेबाने विचारलं आहे छत्रपती संभाजी महाराजांना, हे संभा, आता तरी सांग, तू तुझा हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारणार की नाही? माझ्या छत्रपती संभाजी राजाने सांगितलंय, औरंगजेबाला ठणकावून सांगितलंय, माझी जिव्हाच नाहीत, माझा प्राण जरी गेला तरी माझा हिंदू धर्म मी सोडणार नाही. या प्रतिज्ञेला धार्मिक प्रतिज्ञा म्हणायची आहे. धार्मिक प्रतिज्ञा म्हणायची या प्रतिज्ञेला. चला, तिसरी प्रतिज्ञा सामाजिक प्रतिज्ञा आहे. ती लोकहिताकरता असते. ती प्रतिज्ञा सोडून देऊ, वेळ कमी आहे आपल्याकडं. चला, मुख्य प्रतिज्ञा जी आहे ती मात्र पारमार्थिक प्रतिज्ञा. मुख्यत्वाने जी मुख्य प्रतिज्ञा आहेत ती मात्र पारमार्थिक प्रतिज्ञा आहेत. चला, या पारमार्थिक प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. मला वाटतं एवढ्यातच आपलं कीर्तन होऊन जाईल. आता या पारमार्थिक प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. एक पहिली प्रतिज्ञा अनर्थमूलक प्रतिज्ञा, नंबर 2 अर्थमूलक प्रतिज्ञा, नंबर 3 परार्थमूलक प्रतिज्ञा, नंबर 3 स्वार्थमूलक प्रतिज्ञा, नंबर 4 परार्थमूलक प्रतिज्ञा आणि नंबर 5 परमार्थमूलक प्रतिज्ञा.
या पारमार्थिक प्रतिज्ञेचे 5 प्रकार आहेत. आता ऐका 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 ऐका. पहिली जी प्रतिज्ञा आहेत ती अनर्थमूलक प्रतिज्ञा. अनर्थमूलक प्रतिज्ञा माणसाने जीवनात कधीच करू नयेत बुवा. का? अनर्थमूलक प्रतिज्ञा ही मानवी जीवनाला हानिकारक आहेत. नवे नवे मानवी जीवनाचं पतन अनर्थमूलक प्रतिज्ञेने होऊ शकतं. म्हणून जीवनामध्ये माणसाने अनर्थमूलक प्रतिज्ञा कधीच करू नयेत. माणसं करतात बा अनर्थमूलक प्रतिज्ञा. कशी कशी बघा ते म्हणतात ना, माझं काही होऊ द्या, माझं वाटोळं झालं तरी चालेल, पण त्याचा मात्र मी काटा काढल्याशिवाय, याला अनर्थमूलक प्रतिज्ञा म्हणायचे. बोलू तुम्हाला, शास्त्र माहिती प्रत्येकाला. 2 मिनिटात मी सांगेल तुम्हाला, फक्त मला दिशा दाखवायची आहेत. अनर्थमूलक प्रतिज्ञा राजा इंद्राने केली होती. सर्वांना भाग माहिती आहेत. अनर्थमूलक प्रतिज्ञा राजा इंद्राने केली होती. कधी? ज्या वेळेस ब्रह्मदेवाची मानसकन्या अहिल्या उपवर झाल्यानंतर ब्रह्मदेवाने पण ठरला होता, जो कोणी या पृथ्वी प्रदक्षिणा सर्वाच्या अगोदर करून येईल त्याच्याबरोबर अहिल्या विवाहबद्ध होईल. ही बातमी सर्वांच्याच कानावरती आल्यानंतर देव, यक्ष, किन्नर, दानव सर्वच मंडळी त्या पृथ्वी प्रदक्षिणा करता निघाले आहेत. पण इकडं गौतम ऋषी अनुष्ठान करत होते. गौतम करिता अनुष्ठान करत होते आणि त्यांना शास्त्र माहिती होतं. गौतम करिता अनुष्ठान गोवत्स काळ जाण उभयता देखुनी पूर्ण त्रिवार प्रदक्षिणा त्याने केली. शास्त्र आहेत. शास्त्र सांगतंय की बाबा, जर गाय वासराला जन्म देत असताना त्यावेळेस जर 3 प्रदक्षिणा जर आपण केल्या तर पृथ्वी प्रदक्षिणाचं फल मिळतं. पण गावठी गाय पाहिजे बरं का. जर्शीला नाही, जर्शीला किती 100ही मारला तरी उपयोग नाही. गावठी गाय पाहिजे. बघा ना, तुम्ही आमच्या माऊलींकडे जा, माऊलींकडे तुम्हाला गायी पाहायला मिळेल. आमच्याकडं कामधेनू आहेत बरं का. या तुम्हाला दाखवल मी. आमच्याकडं कामधेनू आहेत. मी स्वाभिमानाने सांगतो बाबा, 7 वर्ष झालेत, अजून दूध देते ती. कामधेनू आहे ती, अजून दूध देते ती. 7 वर्ष झालं तिला. जेव्हा आठवण आली तेव्हा काढा म्हणते ती. बिगर वासराची गावठी गाय कधी दूध देईल का? मला सांगायचा भाव असा आहे. चला, याच्या पुढं मला बोलायचं आहे. जर गावठी गायला वासराला जन्म देत असताना जर 3 प्रदक्षिणा जर केल्या तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फल मिळत आहेत. गौतम ऋषींना शास्त्र माहिती होतं. गौतम ऋषींनी 3 प्रदक्षिणा केल्यात आणि 3 प्रदक्षिणा करून गौतम ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यावरती ब्रह्मदेवाने विचार केला. ब्रह्मदेवाला सर्व शास्त्र माहिती होतं. आता तुम्ही म्हणाल, पृथ्वीचा आणि गायीचा संबंध काय? वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जा, एबाशी एवढंच प्रमाण सांगतो, मला पुढं सांगायचं नाही. आता सांगायचा भाव एवढा आहे. मग मात्र इकडं गौतम ऋषी आणि अहिल्याचं विवाहाबद्ध होत असताना मंडपामध्ये मंगलाष्टक ब्राह्मणाचे चालू आहेत. तेवढ्यामध्ये राजा इंद्र सर्वांच्या अगोदर आपला गाडी चालवत आला आणि त्याने पाहिलं की अरे आपल्याबरोबर छळ झाला म्हटल्यावरती इंद्राने प्रतिज्ञा केली, अनर्थमूलक प्रतिज्ञा केली आहे. 1 दिवस तरी मी अहिलेला भ्रष्ट करील तेव्हाच राहील. प्रतिज्ञा, अनर्थमूलक प्रतिज्ञा. झालं काय? अग्निदेवाला सांगितलंय, तुला मला सहकार्य करावं लागल, तुला सहाय्य करावं लागल. अग्निदेवाने विचारलं, काय करावं लागेल? तुला कोंबडा व्हावं लागल. नुसतं कोंबडा होऊन जमणार नाही, मग तुला मध्यरात्री ओरडावं लागल. अग्निदेव म्हटले, मध्यरात्री जर ओरडलो तर बाबा मला खानदानी कोंबडा कोण म्हणेल? मला असं वाटतं तेव्हापासून कोंबडे कधीही ओरडायला लागले. रमण महाराज तर कोंबडे पहाटीच ओरडायचे पूर्वीला. कोंबडं ओरडलं आणि गौतम ऋषींना असं वाटलं, पहाट झाली, गंगेवरती स्नाना करता गेले. वा, ओरडलं कोंबडं. असू द्या. ही इलायती कोंबडं आहे, ते गावठी पाहिजे होतं. कोंबडं ओरडलं आप्पा आणि गौतम ऋषी गंगेवरती स्नाना करता गेले आहेत. ऐका, शास्त्र सांगतायत दादा, शास्त्र सांगतायत रात्री 12 ते 3 पर्व काळ सोडून रात्री 12 ते 3 प्रत्येक तीर्थ हे व्रत असतं आणि त्या वेळेमध्ये त्या तीर्थामध्ये स्नान करायचं नसतं असं शास्त्र सांगतायत. आणि म्हणून त्या वेळेमध्ये मध्यरात्री गौतम ऋषी स्नाना करता गेले. आचमना करता हात घातलायत आणि आतून आवाज आला, हे कोण आहात? आमचं पावित्र ढासळू पाहतो, जा घरी. पाठीमागं इंद्राने गौतम ऋषीचं उभेहूब रूप धारण केलं आहे. कुटेमध्ये गेले आहेत. तुम्ही मला कसं धारण करता येतं?
गंधर्व विद्येच्या माध्यमातून सर्व रूप प्रत्येकाला कोणतंही धारण करता येतं. चला, गौतम ऋषी लगबग करून आश्रमात येणार कुटियात आल्यावरती बाहेरून आवाज दिला आहेत. आवाज दिल्यावरती अहिल्याच्या लक्षात आले सर्व प्रकार. गौतम ऋषींचा सर्व प्रकार लक्षात आला आणि गौतम ऋषीने शाप दिलाय, हे इंद्रा, अरे ज्या भोगाच्या अधीन होऊन जे दुष्कृत्य केलं ना, त्याला तुला सहस्र बघे पडेल. मला सांगायचा भाव एवढा आपल्या पुढं, अनर्थमूलक प्रतिज्ञा माणसाने कधीच करू नये. मानवी जीवनाच्या नाशाला विनाशाला कारण ठरणारी ती प्रतिज्ञा आहेत, म्हणून ती प्रतिज्ञा माणसाने कधीच करू नये. विठ्ठल हला विठ्ठल नंबर 2 अर्थमूलक प्रतिज्ञा. ऐका, नंबर 2 अर्थमूलक प्रतिज्ञा. अर्थमूलक प्रतिज्ञा देखील माणसाने कधीच करायची नाहीत. बघा ना, कोणी केली अर्थमूलक प्रतिज्ञा? कोणी केली? व्यासांचे नातू, धृतराष्ट्राचे सुपुत्र दुर्योधन याने प्रतिज्ञा केली होती, सुईच्या टोकावरती माऊल एवढी जमीन देखील मी पांडवांना देणार नाहीत. परिणाम काय? परिणाम काय? युद्ध अनिवार्य ठरलं गेलं आणि युद्धामध्ये दुर्योधनच नाही, पूर्ण कौरवांचा नाश झाला. म्हणून अर्थमूलक प्रतिज्ञा देखील माणसाच्या विनाशाला कारण ठरते, म्हणून अर्थमूलक प्रतिज्ञा देखील माणसाने करायची नाही. विठ्ठल नंबर 3 स्वार्थमूलक प्रतिज्ञा. आता स्वार्थमूलक प्रतिज्ञा सांगण्यासारखी नाहीत, सर्वांना स्वार्थ का कळत नाहीत का, ती प्रतिज्ञा सांगत नाही, पुढे चालतो. नंबर 4 परार्थमूलक प्रतिज्ञा. परार्थमूलक प्रतिज्ञा कशाला म्हणायचं आहेत? बघा ना, संत महात्म्यांनी ही प्रतिज्ञा केली आहेत. कोणती? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा धर्म केला. सांगायचा भाव हा ही 4थी प्रतिज्ञा आहेत. आणि 5वी जी प्रतिज्ञा आहेत, 5वी प्रतिज्ञा जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात केली. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया. खूप चाली आहे वारकरी संप्रदायामध्ये, खूप आहे, पण मला नंतर कळली माऊली ही मुंबईची चाल आहे म्हणून. असं घेईन मी जन्म याजसाठी देवा. हां आप्पा, हा तुमचा परिणाम आहे सगळा. वा वा वा.
आमचे मोठे माऊली ना डायरेक्ट बंद करतात. मोठे माऊली म्हणतात नको बाबा मग गाऊ नका ते, ती चाल म्हणू नका म्हणतात. चला. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया. ऐका ना ऐका ना, जगद्गुरु तुकोबराया भगवान पंढरीश परमात्म्यासमोर उभे राहिले आणि उभे राहून जगद्गुरु तुकोबराया देवाला सांगतात, देवा मी पुन्हा येईन. देवा म्हटलं एकदा आला होता ना बाबा तू, आता एकदा आला होता ना, एकदा येऊन समाधान मिळालं नाही. जगद्गुरु तुकोबराय पुन्हा दुसऱ्यांदा देवापुढे उभं राहिले, देवा मी पुन्हा येईन. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणताय, देव म्हटले बाबा बस ना आता 2 वेळा. नाही देवा, समाधान मिळालं नाही. मग पुन्हा तिसऱ्यांदा उभे राहिले देवापुढं आणि देवाला म्हटलं, देवा मी पुन्हा येईन. तिसऱ्यांदा भगवान परमात्मा म्हटले बस झालं ना बाबा आता. नाही देवा, समाधान मिळालं नाही. मग पुन्हा चौथ्यांदा उभे राहिले, पुन्हा चौथ्यांदा देवापुढं आणि म्हटलं, देवा मी पुन्हा येईन. चौथ्यांदा आले. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मी नामदेवरायाबद्दल बोललो आहे. तुम्ही काय समजलं मला माहिती नाहीत आप्पा. मी तुकोबरायाबद्दल बोललो आहे, तुम्ही काय समजलं मला माहिती नाही. चला, 4 युगामध्ये जगद्गुरु तुकोबराय. बघा ना, कृतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबराय, कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादजी झाले, देवाचं भजन केलंय, भक्ती केली, समाधान मिळालं नाही. पुन्हा तुकोबराया देवापुढं उभं राहिले आणि देवाला सांगितलं, देवा मी पुन्हा जन्म घेईन. पुन्हा त्रेतयुगामध्ये आले, अंगत म्हणून आले. देवाचा सहवास मिळाला, संगत मिळाली, पण समाधान मिळालं नाही. पुन्हा जगद्गुरु तुकोबरा देवापुढं उभे राहिले द्वापार युगात आणि पुन्हा सांगितलं, देवा मी पुन्हा जन्म घेईल, पुन्हा जन्म घेईल. पुन्हा तुकोबरा द्वापार युगामध्ये कोण झाले? बोला ना, कोण झाले? उद्धवजी होऊन आले, उद्धवजी द्वापार युगामध्ये. आणि कलियुगामध्ये तुकोबराया नामदेवराय झाले. नामदेवरायांचाच अवतार हा तुकोबरा आहे. चला, नाम जय श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर झोका अवतार नाम याचा तोच अवतार नामदेवरायांचा तुकोबरा म्हणून आलं. मला सांगायचा भाव एवढाच होता, तुकोबरा देवापुढं उभं राहून 4ही युगामध्ये देवापुढं उभं राहून भजन करतायत, भक्ती करतायत. आणि तुकोबरांच्या भक्तीचं ऋण हे देवाच्या ऋण वाढल्यामुळं भगवान परमात्मा तुकोबरांसमोर उभे राहिले आहेत. आणि उभे राहिलो ते भगवान परमात्मा तुकोबरांचा, तुकोबराया तुकोबराया माझं इच्छा आहे, तुकोबराया माझी अपेक्षा आहेत. काय? काहीतरी या निमित्ताने माझ्याकडे तुम्ही इच्छा करावी, काहीतरी माझ्याकडे मागावं तुकोबराया, असं माझी इच्छा आहे. सांगू तुम्हाला, भगवान परमात्मा भक्तांनी काही मागू द्या तरी त्या भक्ताला प्रदान करत असतो. मग त्या भक्ताने समीपता, सलोपता, 4ही प्रकारच्या कोणतीही मुक्ती मागू द्या तरी भगवान परमात्मा त्या भक्ताला प्रदान करत असतो. पण 4ही मुक्ती देऊ केल्या तरी भक्त मागत नाहीत, तुकोबराय मागत नाहीत. आणि गंमत अशी वर का, जर कदाचित भक्त जर मागत नसला ना
तर देव काय करता सांगू तुम्हाला, त्याच्यात मुखाकडं पाहत असतात. नाही मागत ना, नाही मागत ना, फक्त त्याने मनात जरी आणलं, चिंतिल्या रोकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. खरं सांगू का अप्पा, पहिले मंडळी काळी तीनच्या खाली गातच नव्हते. काळी तीनच्या खाली कीर्तनकार पाहिले आम्ही. जगताप बाबा, काय नाव त्यांचं, महादेव महाराज जगताप, विष्णू महाराज कवळेकर, ही सगळी जुनी मंडळी काळी तीनच्या खाली कीर्तन करत नव्हते. मला वाटतं विष्णूबाबा कवळेकर सांगायचे बरं का, खूप गोड सांगायचे. आत्ताची मंडळीचा विचारच नाही करायचा. आत्ताची मंडळी खूप हलकी झालीत म्हटले, खूप हलकी झाले. किती हलकी झाले. विष्णूबाबा कवळेकर सांगायचे, म्हणायचे पूर्वीचे मंडळी एवढा मिरचीचा गोळा लागायचा जेवायला. पूर्वीची मंडळी जेवायला बसली तर एवढा मिरचीचा गोळा लागायचा जेवायला. आताची मंडळी म्हटले नुसती मिरचीच्या वावरातून जरी गेले तरी त्यांना झुलावं लागतं. एवढा फरक आहे. काळी तीनची जी मुळे पट्टे आहेत मला सांगायचे काय, आता मात्र एवढ्यावर स्वर जात नाहीत. हा भाव सांगायचा होता. हा विठ्ठल मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. सांगायचा भाव एवढा आहेत बरं का, किती गोड आहेत बघा ना. देवाने भक्ताच्या मुखाकडं पाहावं, काहीतरी याने मागावं, काहीतरी मागावं. मागत नाहीत ना, मग फक्त नुसतं मनात जरी आलं तरी त्याची इच्छा पूर्ण करतात. ज्ञानोबाई सांगतात, आईसा मनी जो जो धरिती भाऊ, तो तो पुढा पुढा लागे तया देव, तो दिदिलियाचा निर्वाहो, तोही मिची करी. फक्त त्याने मनात आणावं. मनात आणलं की त्याची इच्छा पूर्ण करतात. कथाभाग सर्वांना ज्ञात आहेत. नादबाबांचे पूर्वज, काय नाव त्यांचं, नादबाबांचे पूर्वज, ज्यांनी पांडुरंगाला कर्नाटकहून आणलं आहेत. भांडाज महाराज, भांडाज महाराज हे पंढरपूरचे पायी वारेकरी होते. पायी महिन्याचे महिना वारेकरी. आणि महिना वारेकरी म्हटले का त्यांचे दिवस ठरलेला, तिथी ठरलेली, तो गाव ठरलेलं, ते घरात जिथं प्रसाद आहे ज्या ठिकाणी ते प्रसाद ठरलेला, सगळ्यांना भाग माहिती आहे. गंमत अशी, भानुदास महाराज पंढरपूरच्या दिशेने जात असताना ज्या गावात मुक्काम आहे, दुपारच्या ज्या गावात प्रसाद आहेत, त्या ठिकाणी दुर्दैव असतं की ते घर सात्विक होतं, धार्मिक होतं, पारमार्थिक होतं. पण दुर्दैव असं की त्या घरातला लहान मुलगा गतप्राण झाला. लहान मुलगा गतप्राण झाला आणि बापाने सांगितलं आहे, बाईक आपल्या पत्नीला जवळ बोलवलं आहे, सांगितलं आहे, बघ जे घडून आहे ते घडलं आहे, आता त्याला विलाज नाही. पण आता थोड्याच वेळामध्ये भानुदास महाराज येण्याची वेळ झाली आहे. त्यांना जर हा प्रकार जर कळालात ना तर ते मात्र जीवन करणार नाहीत. ते मात्र आपल्याकडून निर्मुख जातील आणि तो दोष लागेल आपल्याला. मग काय करूया, एक काम करूया, काय करूया, या बाळाला मागच्या रूममध्ये आपण झाकून ठेवूया. भानुदास महाराज आले, त्यांना भोजन घालूया, ते निघून गेले का मग आपण त्याची उत्तर क्रिया करूया. कोण आई अशी आहे तो, कोण आई अशी आहेत मला सांगा ना. एखादी आई म्हणेल तुमचं पित्याचं अंतःकरण आहेत, माझं मातेचं आहेत, कोण आई ऐकल हो. पण सांगा ना, त्या बाळाला आतल्या घरात झाकून ठेवलं आहेत, आतल्या घरात झाकून ठेवलं आहेत. भानुदास महाराज आले आहेत, पाय धुवायला पाणी दिलंय, स्वयंपाक तयार केला आहे. भानुदास महाराज जेवायला बसणार, आठवण आले, अहो तुमचा लहान मुलगा बाळू दिसत नाहीत. सांगितलंय बाबा, बाबा तर झोपलाय म्हटले, झोपलाय, झोपलाय, झोपला.
अहो त्याला उठवा, माझ्यावर 2 घास जेवण म्हटले, उठवा त्याला, उठवा. मग मात्र दुःख अनावर झालं आणि दुःख अनावर झाल्यावरती सांगितलं, बाबा तो झोपलाय, पण आता असा झोपलाय की तो कधीच उठणार नाही. बाबा तो असा झोपलाय, असा झोपलाय. भानुदास महाराजांच्या पूर्ण प्रकार लक्षात आलाय. फक्त अंतकरण द्रवलंय. पांडुरंगाला सांगितलंय, देवा अरे तुझ्या भक्ताच्या सेवेकरता अंतर पडू नये म्हणून या कुटुंबाने एवढं मोठं दुःख झाकून ठेवावं. देवा जर यांचा मुलगा जर खऱ्यानं जर जिवंत झाला असता तर किती चांगलं झालं असतं. फक्त एवढं नुसतं मनात आलं आणि जसं झोपेतून मुलगं उठावं तसं ते मुलगं झोपेतून उठून पाहिलं. चिंतिल्या ठोकडे मनोरथ. भक्ताने फक्त मनामध्ये आणलं तरी तो परमात्मा पूर्ण करतो. याच्या पलीकडे बोलू, एकच सांगतो, भगवान परमात्मा हा भक्तांकरता कल्पतरू आहे. कल्पतरू एवढा विषय सांगतो आणि शेवेळा पूर्ण विराम देतो. भगवान परमात्मा भक्तांकरता कल्पतरू आहेत. कल्पतरू, आता कल्पतरू म्हटलं तुम्हाला माहिती आहे. कल्पतरू काय करतो? आवडीचे धळणी पूर्वी. क्या बात है. वा वा. वा वा. कल्पतरू काय करतोय? माणसांच्या मृत इच्छा अमृत करतो. कल्पतरू काय करतोय? माणसांच्या अमृत इच्छा मृत इच्छा अमृत करतो. कल्पतरू. तुकोबा म्हणतात ना, आम्ही कोणत्याही प्रकारची इच्छा करू द्या. तुका म्हणे आम्हा जी जी इच्छा करू. तुका म्हणे आम्हा जी जी इच्छा करू. असा परिणाम होतो तो. असं येते आहे की नाही? हां. तुका म्हणे आम्हा जी जी इच्छा करू ती ती कल्पतरू पूर्वीशी. जी इच्छा केली ते कल्पतरू पूर्वीत असतं बरं का. कल्पतरू असं आहे. कल्पतरू खाली जर बसलात ना तुम्ही, कोणत्याही प्रकारची इच्छा असू द्या, कुठल्याही प्रकारची असू द्या, ती इच्छा पूर्ण करतो. मग तुम्ही कल्पतरू खोलीत बसा आणि म्हणा वडा पाव. नाही तो वडापाव नाही, म्हणजे वडा खाली बसून वडा मला पाव असं म्हणा. तुम्हाला तो वडा असं आठवला असेल मला माहिती नाही. कोणती इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण करणारा कल्पतरू आहेत बरं का. ज्ञानोबा म्हणतात ना, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणू त्याला सांगा जोजी. ऐका ना, कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर त्याला काय कमी आहे तो बाबा. पण ऐका ना, ऐका ना, ज्ञानोबा म्हणतात, अरे असे माणसं काय कमी आहेत का? कसे? काही करंट्या कपाळ्याचे. ज्ञानोबारांनी सांगितलं आहेत, अरे बाबा एक माणूस कल्पतरूच्या झाडाखाली बसला, एक माणूस कल्पतरूच्या झाडाखाली बसला आणि भिक्षा मागणाऱ्या झुळीला गाठी मारू लागला. जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झुळी पाडीत गाठी. कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय, तो झाडाखाली बसलाय, पण भिक्षा मागणाऱ्या फाटलेल्या जोडीला तो काय करतोय? गाठी मारत बसला. सांगू का तुम्हाला एक गंमत सांगतो, ज्ञानोबांच्या भाषेमध्ये सांगतो. मला माणसाला एखादी दुर्लभ असणारी गोष्ट प्राप्त व्हावी, एखादी दुर्लभ असणारा विषय माणसाला प्राप्त व्हावा, ते त्याचं भाग्य आहे, त्याचं भाग्य आहे. पण प्राप्त झाल्यानंतर त्याला वेळीच त्याची किंमत नाही कळाली आणि नंतर कळाले, ते निघून गेल्यानंतर त्याचं ते हे खरं तर दुर्भाग्य आहे. ज्ञानोबांनी या विषयावरती खूप गोड चिंतन केलं आहे बघा ना, खूप गोड चिंतन केलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, अहो थोर वाऊर झाले, अहो थोर वाऊर झाले, अमृते समर्जन म्या केले, वारिके घेऊन दिले कामधीन होते. खूप गोड उदाहरण सांगितलं ज्ञानोबांनी. ज्ञानोबा म्हटलं काय झालं? ऐका ऐका ऐका, जागे राहून ऐका. काय झालंय? एकाला अमृताचा कलश सापडलाय, अमृताचा कलश. काय? रमण महाराज, अमृताचा कलश सापडलाय. त्याने विचार केलाय, अंधार झालं होतं, उशीर झाला होता, त्याने विचार केला सकाळी सकाळी सगळ्याला स्नान घालायचं घरातल्यांना आणि हे अमृत पाजायचं, म्हणजे आपण सगळेच अमर, आपण सगळेच अमर. त्याने तो अमृत कलश आणला आणि घरात किचनवर ठेवला.
घरातल्या लक्ष्मी लवकर उठल्या, आताच्या उठत नाहीत. लवकर उठल्या आणि तो कलश त्यांना वाटलं पाणी आहेत म्हणून अंगणात त्याचा काय केलाय, सडा टाकला. आणि नंतर त्याला कळालं का अरे जे अमृत आपण रात्री आणलं होतं त्याचा काय केलाय, सडा टाकला. सडा अहो थोर वाऊर झाले, अमृते समार्जन मी केले. ज्ञानोबा म्हणतात अरे तुला दुर्लभ असणारं अमृत तुला प्राप्त झालं होतं, पण त्याचं तू काय केलं, या अंगणात सडा टाकला. मिळलं होतं, तुझं भाग्य होतं, पण त्याचा उपयोग करून घेता आला नाही. हे मात्र दुर्लभ आहे, हे दुर्भाग्य आहे. चला याच्या पुढच्या ओळीचं टोक आहेत. ज्ञानोबा म्हणतात की बाबा अरे आपल्या गोठ्याला काय होतं, अहो थोर वाऊर झाले, अमृते समार्जन मी केले, वारिके घेऊन दिले कामधेनू होती. एकाच्या गोठ्याला कामधेनू होती. कामधेनू कळते ना तुम्हाला, ज्ञानोबाने सांगितलंय 3 गोष्टी आहेत. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, आवडीची धनी पुरविश. या 3 गोष्टी आहेत. माणसाला तिन्हीपैकी काही मिळू द्या, काही मिळू द्या, तुम्ही कोणती इच्छा करा ती इच्छा पूर्ण होते, ती इच्छा पूर्ण होते. कोणती इच्छा करा बरं का. माऊली मी कोणाला बोललो नाही, पण खरं सांगतो आमची जी गाय आहेत ना बऱ्याच दिवसापासून वासरू देत नाहीत. आणि काही मंडळी आले की ते म्हणतात नाही हो बाबा घरात दूध दुभतं जरा बरं असतं, दूध दुभतं बरं असतं, जरा तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. मी सांगतो आम्हाला कशाचीच गरज नाहीत. पण एक जर म्हटलं नाही बाबा दूध दुभतं असतं बरं असतं, मी म्हटलं तिला द्यायचं तर देईल ती. मी फक्त एवढंच म्हणलो होतो. तर तिने खरं सांगतो तुम्हाला 2 वर्ष तिने दिलं नाही आणि असं म्हटल्यावर दूध द्यायला सुरुवात केली. मला सांगायचा भाव आहे, कामधेनू याला म्हणायचं आहे. मला सांगायचं हे बरं का, कामधेनू. गोठ्याला एकाच्या गोठ्याला कामधेनू होती आणि दूध देत नाही हो, दूध देत नाहीत. आणि शेतकऱ्यांचं फार अवघड असतं, काही उपयोगाची नाहीत ना जाऊ द्या, उपयोगाची नाही ना, कामाची नाहीत ना जाऊ द्या. मग त्याने ती कामधेनू जी होती ती दिली आणि तिच्या मोबदल्यामध्ये वारीक घेऊन आलं. वारीक म्हणजे काय, घोड्याचं शिंगरू. त्याला वाटलं बरं होईल गाड्याला पळवायला. दिल्यानंतर त्याला कळालं का अरे 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 आपल्या गोठ्याला जी होती ना ती कामधेनू होती. कामधेनू. ज्ञानोबा म्हटले वेड्या तुला कामधेनू मिळाली होती, तुझं भाग्य होतं, पण तुला वेळीच किंमत कळाली नाही, हे तुझं दुर्भाग्य आहे. वारिके घेऊन दिलेले कामधेनू होते. चला याच्या पुढची ज्ञानोबांनी ओळी सांगितले. काही माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी न कळत प्राप्त होतात, दुर्लभ असणाऱ्या गोष्टी प्राप्त होतात, हे त्याचं भाग्य आहे. बघा ना, एकाच्या शेतीमध्ये चिंतामणीची खाणीच लागली, चिंतामणीची खाणी लागली. ज्ञानोबा म्हणतात का चिंतामणीची खाणी लागली, त्याने ओढाळे ओलांडली. एखाद्या शेतामध्ये हे चिंतामणीची खाणी लागली. ज्ञानोबा म्हणतात खाणी लागल्यावर त्याने काय केलं, पण ओढाळ जनावरांना मारण्याकरता गोपनीत खडे घेतले आणि जनावरांना फिरण्याकरता, जनावरांना ओळण्याकरता तो वापर केला. आणि नंतर कळालं त्याला अरे आपण जे जे खडे मारलेत ना ते चिंतामणीचे होते, चिंतामणीचे होते. पण नंतर कळालं मिळालं हे त्याचं भाग्य होतं, वेळीच किंमत कळाली नाही, हे मात्र त्याचं दुर्भाग्य आहे. विठ्ठल शेवट सांगितलंय ज्ञानोबारायांनी. तुम्ही परीस पाहिलाय का, परीस आहे घरी, परीस पाहिलात ना, नका पाहू देऊ. त्याचं मग तिथं ऐकून असेल की नाही तुम्ही, परीस खापराला लावलं का सोनं होतं, बरोबर. हा मग हा लोखंडाला लावलं का परिसाचं काय होतं, सोनं होतं, सोनं. एकाच्या शेतात ज्ञानोबाने सांगितलं परिसाचा खडकच होता, परिसाचा खडवाची जोडीला. ज्ञानोबा म्हटले त्याच्या शेतामध्ये परिसाचा खडक होता, खडक. त्याला वाटलं काय खडक आहे, घर बांधायचं होतं त्याला, पूर्वीचा काळ घर बांधायचं होतं, त्यानं तो खडक फोडला आणि घराच्या पायाभरणीला टाकला. ज्ञानोबा म्हटले काय मूर्ख माणूस आहे तो, परिसाची खडवाच जोडला, तो गाडोरा आम्ही घातला, परिसाची खडवाच जोडीला, तो गाडोरा आम्ही घातला, म्हणजे पाया भरणीला टाकला. ज्ञानोबा म्हटले मिळालं होतं पण त्याचा उपयोग करता आला नाही, हे दुर्भाग्य आहेत. ऐका शेवटची ओळी सांगतो. ज्ञानोबा सांगितलं आहेत परिसाचा खडवाची जोडीला, तो गाडोरा आम्ही घातला, कल्पतरू तोडून केला कुंपू शेता. पावसाळा आला होता आणि एखाद्या शेतात कल्पतरूचं झाड होतं, कल्पतरूचं झाड होतं.
आता तुम्ही सांगा, त्या झाडाखाली जर बसला तर कोणतीही इच्छा पूर्ण करणारी असा तो कल्पतरू होता. आणि त्याने वेड्याने विचार केला, लोकांची गुरं आपल्या शेतात येऊ नयेत म्हणून त्याने ते कल्पतरू झाड तोडलं आणि पूर्ण शेताला काय केलंय, कंपाऊंड टाकलंय. कंपाऊंड. ज्ञानोबा म्हटलं, काय किती फुटका कपडाची माणसं आहेत. तसं जीवनामध्ये काही गोष्टी प्राप्त व्हावा आणि त्या माणसाला वेळेत त्याची किंमत कळावं, हा भाव महत्त्वाचा आहे. हा भाव महत्त्वाचा आहे. याच्या पलीकडे सांगायचं असं आहे, भगवान परमात्मा हा भक्तांकरता काय आहेत, कल्पतरू आहेत. कल्पतरू भक्तांकरता कल्पतरू आहेत. पण भक्त काहीच मागत नाहीत, काहीच मागत नाही. मग मात्र भगवान परमात्म्याने एक यादी दिली. भगवान परमात्म्याने यादी दिली भक्तांना. सांगा काय पाहिजे तुम्हाला, गावचं सदस्यपद, सरपंच, तालुक्याचे आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान. देवाने विचार केला, इकडे विचारच करणार नाही. मग इंद्रपद, ब्रह्मपद. तेव्हा सांगितलं तुकोबरांनी, देवा पद ब्रह्मादिक पद दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पद दुःखाची शिराणी. ते खोटं माहिती आहे आम्हाला, ते खोटं आम्हाला माहिती आहेत. पण तिकडं आकर्षण आहेत. आकर्षण काय आहेत, आकर्षण आहेत. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पिक्चर पाहिला का कधी? अवघड दुःख नाही बात हे तर. जाऊ द्या, नसेल पाहिजे नका पाहू देऊ. मालिका, तुमच्याकडे टी व्हीच नाही काय माहिती. जाऊ द्या, नसेल पाहिली नका पाहू देऊ. कोरोनाच्या काळामध्ये टी व्हीला रामायण लागलं, तुम्ही पाहिलं का? वा वा, आता हा म्हणाल तुम्ही तर. रामायण पाहिलंय ते बरोबर आहेत. रामायण तुम्ही टी व्हीवरती पाहिलंय. रामायणामध्ये हनुमंताने लंका जाळली, ते पाहिलं का तुम्ही? पाहिलंय. आता मला तुम्ही सांगा, त्या रामायणामध्ये हनुमंताने जी लंका जाळली ती खरी का खोटी? बोला. हनुमंतरायाने त्या रामायणामध्ये टीव्हीत आपण जे पाहिलं, रामायणामध्ये लंका जाळली ती खरी का खोटी? अहो खरी म्हणावं तर टी व्ही कशी राहील? खरी म्हटली तर टी व्ही राहील कशी? अहो टी व्हीची स्क्रीन सुद्धा गरम झाली नाही साधी, मग ती जळलेली लंका खरी का खोटी? खोटी. पिक्चर खरा खोटा? आता बोला. खोटा. पिक्चर खोटा आहे, ऐक नाही, पिक्चर खोटा आहेत हे आपल्याला माहिती आहे, तरी आपण 2 तास डोळे फाडू पाहतो. काय कारण? तिकडं आकर्षण आहेत. तिकडं काय आहेत? आकर्षण आहेत. देवा तसं इंद्रादिक जे पद आहेत ना, ब्रह्मादिक जे पद आहेत ना, ते कसे आहेत? माईक आहे, तो कला कारण आहेत. पण तिकडं आकर्षण आहे देवा. तेथे दुश्चितजनी जडो देशील, तिथं माझं मन सुद्धा जाऊ देऊ नका. बरं ठीक आहे. देव म्हटले बरं ठीक आहे. मग एक काम करा ना, तुम्हाला मुक्ती देऊ का? मुक्ती न लगे मुक्ती आणि तिकडं मुक्ती जी चालली ती मुक्ती नाही बरं का. तुम्ही तिकडं जाल त्या मुक्तीकडं, ती मुक्ती नाहीत. मग अरे मोक्ष देऊ का? मोक्ष जगद्गुरु तुकोबराला देवा, अरे ती मुक्ती, तो मोक्ष आमच्या घरी भांडे घासायला आहेत. मोक्ष आम्हा घरी कामारी मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, मोक्ष आम्हा घरी कामारी दासी. होय सांगतायसे तू कामारे, होय सांगतायसा होय सांगतायसा तू कामारे.
वजनात तोलून घेतलंय आता, चिर करू का फिर करू. तुम्ही तिकडं काहीच सांगू नका, आवर्तन उरकून घ्या म्हणून वजनात मोजून घेतलंय आता. असो, वेळेत आपल्याला संपवायचं आहे. महत्त्वाचा भाग आहे. मोक्ष आम्हा घरी कामार ये दाशी, होय सांगू तैसे तुका म्हणे. तुकोबरा म्हणतात तो मोक्ष आमच्या घरी कसा आहे, दासी म्हणून कामाला आहेत. पहिलं चरण आणि शेवटचं चरण संपलं. मधले चरण बघू आपण, आहे की नाही. सुरुवात आणि शेवट महत्त्वाचं आहेत, आहे की नाही. हां, आता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मोठ्या आनंदाने आपल्याला भगवान पंढरीश परमात्म्याचे भजन करायचं आहे. म्हणून सर्वांनी उंच वरात करायचं आहे आणि देवाचं भजन करायचं आहे. विठोबा रखुमा विठ्ठल मोक्ष आम्हा घरी कामार ये दाशी, होय सांगू तैसे तू का म्हणे. चला ना, देवाने दुसरी यादी सांगितली. मला लगेच कीर्तन आठवतं 5 मिनिटाच्या आत, कारण सुरुवातीला फेटाबाणाच्या अगोदर आप्पा कोणतरी बोललो होतं. आज कीर्तन उशीर झालं तरी चालेल, मला नाव नाही सांगता येणार, पण कोणतरी बोललं होतं. देवाने दुसरी यादी सांगितली. ठीक आहे, नको तुम्हाला ब्रह्मादिक पद, मग एक काम करा ना. म्हणजे काय, वैकुंठाला जाता का वैकुंठाला. तेव्हा जगद्गुरु तुकोबरले नामदेवराय सांगतात की बाबा देवा आम्हाला वैकुंठाला नको. का नको, वैकुंठीचा वास असे तया सुखानास. या वैष्णवांच्या घरी नको वैकुंठीचा वास असे तया सुखानास. देवा अरे जर तुला द्यायचंच असेल ना, एक काम कर. काय, वास दे पंढरी सर्व काळ, वास दे पंढरी सर्व वैकुंठासी वैकुंठ का नको, तूच वैकुंठात नाही. तू कुठं आहे, संता सधनी राहिला. मग देवा तू जर वैकुंठात असेल तर वैकुंठाला जायला अर्थ आहेत. मला सांगा ना तुम्ही, खिशाला महत्त्व कधी, खिशात पैसे असेल तर खिशाला महत्त्व आहे. देवा तू वैकुंठात नाहीत, तुला किंमत नाही, वैकुंठाला किंमत नाहीत. मग देवा वैकुंठ नको, मग काय पाहिजे आम्हाला, पंढरपुरात वास द्या. पंढरपुरात जर वास दिला ना तर काय करू, हरिनाम कीर्तन संतांची पूजन.
घालू लोटांगण महाद्वारी. ठीक आहे देवा, आम्हाला जर तिथं जर दिलत ना, पंढरपुरामध्ये आम्ही आहे त्या अवस्थेत राहू, आनंदे निर्भय असो भलते टाई, सुख दुःखा नाही चाड आमा, अनेक सायास न करी न धरियास, होईन उदास सर्व भाई. एकच मिनटं घेतो, मला सेवा पुढं न्यायचीच नाहीत, पण मार्मिक मला सांगायचं, ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीमध्ये देवा मी तुझं भजन करेन. ऐका, मी उदाहरण सांगत नाही, सत्य घटना तुमच्यापुढं ठेवतो 2 मिनटामध्ये. तुमचा वेळ मला घ्यायचाच नाहीत, कारण मला माहिती आहे आज एकादशी आहेत आणि फराळ करायचं ना. हां हां, मला माहिती आहेत, पण 2 मिनटात सांगतो. तुम्ही श्री क्षेत्र देहूगावला गेला असाल, ऐका, सत्य घटना तुमच्याकडे 2 मिनटात ठेवायची मला. तुम्ही देहूगावला गेला असाल, देहूगावला गेल्यानंतर भंडारा डोंगराव तुम्ही गेला असाल. भंडारा डोंगराव गेल्यावरती आज हे आडवं ब्रॅकेट टाकलेले आहेत. आडवं ब्रॅकेट टाकलेल्यापासून खांबला नंबर 1, 2, 3, लोखंडी खांब नंबर 3, त्या खांबापासून 3 नंबर खांबापासून आडवं ब्रॅकेट आहेत, त्याच्यावरून उडी टाकायची आहेत. उडी टाकून फक्त पाऊलवाट रस्ता आहेत. पाऊलवाट रस्त्याने खाली 500 मीटर खाली गेला, एक गुहा आहेत. एक गुहा आहेत. गुहा फक्त 3च फुटाची गुहा आहेत. 3च फुटाची गुहा आहेत. फक्त तो महात्मा फक्त एकट्या वळकुटी टाकून महात्मा राहू शकतो, असा तो महात्मा आहे. योगाला जाण्याचा माझा गेलो मी. गेल्यावरती आम्ही दोघं तिघं कसं बसत त्या गुहेमध्ये बसलो. महाराजांना आम्ही दोघं तिघं त्या गुहेत कसं बसं बसलो आणि सहज लक्ष माझं समोर गेलं. 2-3 नळं दिसले मला एवढे असे मोठाले त्या गुहेमध्ये. स्वाभाविक आहे आपलं. मी विचारलं, म्हटलं बाबा महाराज इथं काही विचूकाट्याची भीती तर नाहीत ना? ते म्हटले काय नाही महाराज, दोघं तिघं राहतात इथं. सहज मी विचारलं म्हणून त्यांनी सांगितलं, दोघं तिघं राहतात म्हटले इथं. दोघं तिघं? मग बाबा तुम्ही इथं फक्त वळकुटी ठेवायला जागे आहेत, मग हे कसं काय? त्यांनी सांगितलं काय नाही बाबा, त्यांना जर मधून बाहेर यायचं असेल ते फुसफुस करतात, पाय मागं घेतलं का ते बाहेर निघून जातात. बाहेरून यायचं असलं का ते फुसफुस करतात, पाय मागं घेतलं का त्यांच्या जागेवरती निघून जातात. मला सांगायचा भाव एवढा आहे दादा, एवढं सोपं नाही. आनंदी निर्भय असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा, अनेक सायास न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे. देवाची भक्ती करत असताना या भावाने भजन करावा, भक्ती करावं. असं भजन आहेत, भक्ती आहेत, कितीही बोललं तरी कमी आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरातला देवा तुझ्या भक्ती करता घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया. झालेले कीर्तन रूपे शिवा माऊली ज्ञानोबरांच्या चरणी, पांडुरंग परमात्मा चरणी, तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी माऊली असेल, इकडं आमचे तुकाराम बाबा असेल, रमत महाराज असेल, सर्व हे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि शिवेला इथंच पूर्ण देतो. ज्ञानेश्वर माऊली.